नमस्कार. हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. हॅलो डॉक्टर हा दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचा आरोग्यविषयक विशेष कार्यक्रम आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आरोग्य समस्यांविषयी किंवा आजारांविषयीचे तुमचे प्रश्न हे आमच्या तज्ञ डॉक्टरांना विचारू शकता, ते सुद्धा घरातून कुठेही न हलता फक्त फोनवरून. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्त्रियांचे आरोग्य आणि संयुक्त उपचार पद्धती. कुमारी अवस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंत स्त्रीच्या शरीरात अनेक स्थित्यंतर घडत असतात, अनेक शारीरिक बदल घडत असतात आणि तसंच मानसिक अवस्थाही बदलत असते. म्हणूनच शालेय महाविद्यालयीन जीवनानंतर नोकरी व्यवसाय, त्याच्यानंतर विवाह, त्याच्यानंतर मातृत्व, सासर, माहेर, एक ना एक अनेक जबाबदाऱ्या ह्या स्त्रीला पेलाव्या लागत असतात आणि ते सुद्धा न थकता न रडता हसत मुखानं. या सर्व जबाबदाऱ्या पेलताना मानसिक अवस्थांमध्ये स्थित्यंतर होत असताना स्त्रीला स्वतःच्या आरोग्याकडे, स्वतःच्या आहाराकडे, स्वतःच्या आजारांबद्दल विशेष काळजी घ्यायला, विशेष दक्षता घ्यायला वेळ नसतो. किंबहुना असं बघितलं जातं की बहुतांश स्त्रिया याविषयी अनभिज्ञ असतात. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने म्हणूनच आज आपण स्त्रियांच्या आरोग्याविषयी, स्त्रियांच्या आजारपणांविषयी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. या चर्चेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत संयुक्त उपचार पद्धतीचे जनक आणि वेदिकेअर वेलनेस क्लिनिकचे संचालक डॉक्टर अनिल पाटील. नमस्कार डॉक्टर, तुमचे या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. डॉक्टर अनिल पाटील हे मुंबई युनिव्हर्सिटीमधून MBBS MD गोल्ड मेडलिस्ट आहेत. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, पंचकर्म, नॅचरोपॅथी, फिजिओथेरपी, रेकी, ॲक्युपंक्चर आणि ॲक्युप्रेशर, संमोहन चिकित्सा आणि संगीतोपचारांचा वापर करतात. वेदिकेअर ग्रुप ऑफ कंपनीजचे ते चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. इंदिरा गांधी सद्भावना अवॉर्ड, इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड हे त्यापैकीच काही. येणाऱ्या 1 आणि 2 एप्रिल 2017 मध्ये लंडन येथे होणाऱ्या वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेसमध्ये त्यांना मुख्य वक्ते म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं आहे. दर्शको, स्त्रियांचे आरोग्य आणि संयुक्त उपचार पद्धती असा आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे. कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही उत्सुक असालच. प्रश्न विचारण्यासाठी लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत: 022 हा मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांनी STD कोड डायल करायचा आहे. मोबाईल धारकांनी सुद्धा हा कोड डायल करायचा आहे. आमचे 2 क्रमांक आहेत. पहिला क्रमांक 24908050, दुसरा क्रमांक 24988050. या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधून आपण आमच्या कार्यक्रमामध्ये जरूर सहभागी होऊ शकता. जास्तीत जास्त प्रश्न आम्ही नेहमीच आमच्या कार्यक्रमामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून फोन करताना कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवावा. प्रश्न हा विषयाला अनुसरून थोडक्यात आणि सलग विचारावा. याशिवाय संयुक्त उपचार पद्धतीच्या कार्यक्रमामध्ये एक विशेष सदर असतं, ते म्हणजे प्रश्नमंजुषा. आजच्या कार्यक्रमाशी निगडीत, आजच्या विषयाशी निगडीत असा एक प्रश्न आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी विचारतो आणि त्याचे अचूक उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यांना भरघोस बक्षिसं सुद्धा जाहीर करतो. त्यामुळे कार्यक्रम नीट लक्षपूर्वक बघायला आणि ऐकायला विसरू नका. डॉक्टर, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा हा जो व्यापक विषय आहे, ह्या निवडण्यामागचं पहिलं मला कारण सांगा तुम्ही. सर्वात पहिलं कारण म्हणजे जागतिक महिला दिन. आता 1-2 दिवसांनी जागतिक महिला दिन आणि मी स्वतःचं परम भाग्य समजतो की नेमका आपला प्रोग्राम त्याच वेळी आला आणि तो आलाय म्हणूनच. आणि दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी जागतिक महिला दिनानिमित्त करत असतो वेदिकेअरमध्ये. कारण वेदिकेअर ही अशी संस्था आहे, मला सांगायला अभिमान वाटतो की जवळजवळ 80% ते स्त्रिया चालवतात आणि जवळजवळ म्हणजे पुष्कळ संपूर्ण महाराष्ट्रातून, जगातून, देशभरातून वेगवेगळ्या स्त्रिया वेगवेगळे रोग घेऊन आमच्याकडे येत असतात आणि आपण त्यांना खूप चांगला रिलीफ देतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांनाच त्याचा अभिमान वाटतो. आणि एकूण नंबर ऑफ पेशंट स्त्रिया ह्या जास्त प्रमाणात वेदिकेअरमध्ये येतात. त्यामुळे एकूण स्त्रियांचं आरोग्य हे आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेच आणि संपूर्ण जगासाठी ते खूप महत्वाचं आहे असं सांगावंसं वाटतं. कारण असं आहे की आपली संस्कृती अशी आहे की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ही आपली संस्कृती आहे. म्हणजे जिथे नारीची पूजा होते तिथे देवता वास करतात. गृहाची लक्ष्मी जर आनंदी असेल तर आपण असं मानतो की तिथे लक्ष्मी सतत वास करते. म्हणजे असं काही काही आपल्या संस्कृतीमध्ये दिलेलं आहे आणि मी पण अशा संस्कारांमध्ये वाढलेलं आहे की
माझ्या वडिलांनी मला माझ्या आईवर कधी आवाज चढवलेला मी पाहिला नाही किंवा त्यांना नेहमी अहो जाहो बोलायचे. हे या संस्कृतीतून मी वाढलोय, त्यामुळे ते मी नेहमी पाहिलेलं आहे की आपल्या एकूणच संस्कृत स्त्रियांना खूप मान दिला जातो. मग हे स्त्रियांचं आरोग्य इतकं वाईट का या परिस्थितीत? का असं झालंय की आज पूर्ण भारतामध्ये ऍव्हरेज हिमोग्लोबिन बायकांचं 10पेक्षा कमी आहे? याला काय अर्थ? म्हणजे ही भयानक अवस्था आहे. हिमोग्लोबिनच जर कमी असेल तर स्त्रिया काम तरी कशा करणार? लहानपणापासून त्यांच्यावर भेदभाव का लादला जातोय? त्यांना सेक्स सिलेक्शन हे नवीन काहीतरी सोनोग्राफीचं मशीन काय आलं आणि आपण स्त्रियांना जन्म घेण्यापासून परावृत्त करायला लागलो. हे काय म्हणजे हे आपल्या भारतामध्ये असं का होतंय? ते नाही व्हायला पाहिजे. पुन्हा मुलांना अगदी जेवण देताना सुद्धा आई सुद्धा भेदभाव करते की तिच्या मुलीला कमी प्रमाणात वाटा दिला जातो, त्या मानाने मुलांना जास्त वाटा दिला जातो जेवण. तिच्या आरोग्याकडे कमी लक्ष दिलं जातं, पुरुषांच्या आरोग्याकडे जास्त लक्ष दिलं जातं. एकूणच पुढे लग्न झाल्यानंतर सासरी गेल्यानंतर तर विचारूच नको, तिने हू का चूक करूच नाही बऱ्याच वेळा. की तिला किती आरोग्यविषयक समस्या असतील तिला अंगावरच काढायला लागतात. आणि जणू काही अंगावर काढणं ही स्त्रियांची एक भूषण किंवा अलंकारच आपण म्हणू शकतो की त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा आनंद वाटतो ह्या विकृतीमध्ये. हा विषयाला हात कोण घालणार? बरोबर आहे की हे सगळं आपल्या संस्कृतीत का होतंय? बरोबर का म्हणून स्त्रियांच्या आरोग्याकडे प्राधान्याने लक्ष दिलं? त्यांचं आरोग्य नीट असेल. एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं बरोबर असं आपण म्हणतो. तर एक स्त्री जर आरोग्यपूर्ण असेल, तिला माहित असेल आरोग्यासाठी काय करायचं, तर त्यांची मुलं पण पुढची अख्खी पिढी व्यवस्थित होईल. हे कसं ना आपल्याला, नाहीतरी पुरुषांना कुठे लक्ष असतो मुलं बाळा सांभाळायला. अगदी बरोबर आहे. मग ते ह्याच्यासाठी आपण हा विषय थोडं बॅकग्राऊंड लांबलं मला माहिती नाही हरकत नाही. पण सर विशेष करून असे तुम्ही म्हणाल की अॅनेमिया सारख्या अवस्था आहेत किंवा सेक्स डिटर्मिनेशन आहे, बर्थ नॅचरल सिलेक्शनचं, ह्या सगळे जे विषय हे आरोग्याशीच संबंधित आहे आणि पर्यायाने सामाजिक आणि कौटुंबिक विषयाशी सुद्धा हे संबंधित आहेत. त्यामुळे हे विषयांची चर्चा होणं किंवा विषयांना वाच्यता फोडणं हे पण फार गरजेचं आहे. आणि तसं म्हणतात ना की मारी छोरिया छोरों से कम हाय का, असं जो आता सध्या डायलॉग सुरू आहे. म्हणजे मुली कुठेही मुलांपेक्षा जरी कमी नसल्या तरी त्यांच्या आरोग्याबद्दल अजूनही सजगता किंवा त्यांच्या आरोग्याबद्दल आपण जे म्हणतो की जागरूकता नाहीये. आज आपण महिलांविषयी किंवा स्त्रियांच्या आरोग्याविषयी कोणकोणत्या विषयांवर चर्चा करणार आहोत, थोडक्यात आपण पाहून घेऊया ही स्लाइड. आपण आज रजोकालपूर्वी समस्या, जननेंद्रिय शोध, पीसीओडी, गर्भाशय अर्बुद, एंडोमेट्रियोसिस, वंध्यत्व, ओटीपोटातील स्खलन, रजोनिवृत्ती, हाडांची ठिसूळता, मानसिक आजार आणि मासिक पाळीचा अवेळी स्राव या विविध विषयांवर सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत. आज आपण पहिलं सर विचार करूया की मासिक पाळी. अनेक वेळेला मासिक पाळी हे बोलणं सुद्धा टॅबू असतं, म्हणजे ह्या विषयावर बोललं सुद्धा जात नाही. पण हा विषय समजणं फार गरजेचं आहे कारण ही एक नैसर्गिक अवस्था आहे स्त्रीची. काय सांगाल? बघ ना, कधी कधी काय होतं, मासिक पाळी तिला जेव्हा येते तेव्हा आई तिला सांगत नाही समजावून की बाबा हे खूप महत्वाचं आहे, असं आहे तसं आहे, त्याविषयी आता तुला हे आयुष्यभर सांभाळावं लागणार, म्हणजे असं काहीतरी तिच्यावर बोजा टाकला जातो. पण तसं नाहीये. वयात 10 ते 14 ह्याच्यामध्ये साधारणपणे मासिक पाळी येते. आणि मासिक पाळी ही स्त्रियांची जननेंद्रिय साधारण कशी दिसतात ते तुम्हाला समजल्यावर कळेल की मासिक पाळी म्हणजे काय. तर हा जो काही उभा छेद दाखवलाय स्त्री शरीराचा, त्यातून तुम्हाला दिसते की आतमध्ये कशी रचना आहे. मूत्राशय दाखवलाय, त्याच्यानंतर त्याच्या बाजूला त्याच्या मागे गर्भाशय दाखवलंय, त्याच्या मागे गुदद्वार दाखवलेलं आहे. तर ह्या बाजूने आपण समोरून पाहिलं तर आपल्याला दिसतं की योनिद्वार आहे, गर्भाशय मुख आहे, गर्भाशय आहे आणि गर्भाशय नलिका आहे. तर अशा प्रकारे साधारण जननेंद्रियांची रचना असते आणि ही जननेंद्रिय आतमध्ये असतात, त्यामुळे ती दिसू शकत नाही. आपल्याला फक्त योनिद्वार दिसू शकतं आणि मूत्रद्वार दिसू शकतं. सर, आपल्याला पहिला प्रश्न आलेला आहे, किशोर प्रश्न विचारतायत हिंगोलीवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. मॅडम, आम्ही ऍसिडिटीचा त्रास आहे आमच्याकडे. तर ते ऍसिडिटीमुळे त्रास व्हायला म्हणाले तर ते काय औषध घ्यावं लागतं? बरं, कोणालाही म्हणाला? त्यांच्या मिसेसना. मिसेसना का? बरं. हा, तर साधारण आम्लपित्त हे खूप कॉमन स्त्रियांमध्ये आहे, कारण का उपवास करणं किंवा अवेळी जेवणं,
तू स्त्रियांची लाईफस्टाईल बघशील ना हल्ली तुला आश्चर्य वाटेल. एकतर सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर मग सकाळी नाश्ता पण उशिरा करायचा, सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर 3-4 वाजता जेवायचं, आणि रात्री सगळ्यांचे जेवण झालं, सिरियल बिरियल बघून झाल्यावर मग रात्री 12 वाजता जेवायचं. अरे ही काय जेवणाची पद्धत आहे ना? अशा वेळी ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होणार नाही तर काय आणि शिळं अन्न आणि डोकेदुखी, त्याच्यामुळे डोकेदुखी, मग उलट्या, मग त्याचा त्रास. त्याच्यामुळे प्रथम मी सांगतो, मी तर माझ्या घरामध्ये सगळ्या स्त्री आहेत, सांगतो तुम्ही माझी वाट बघत जाऊ नका. आज मला समजा उशीर झाला, 10 वाजले 11 वाजले घरी पोचायला, कारण लाईव्ह प्रोग्राम चालू आहे दूरदर्शनवरून, पवईला जायला मला उशीर होईल, तुम्ही जेवून घ्यायचं, माझ्यासाठी थांबायचं नाही. हे नेहमी मी त्यांना सांगतो निक्षून, की तुम्ही अजिबात तसे काय संस्कृतीचे अशी थेर आपल्याला करायची नाही. आपल्याला आरोग्याकडे लक्ष द्यायचं आहे, तर आपण वेळेवर स्त्रियांनी वेळेवर जेवणं हे फार महत्वाचं आहे. जागरण टाळणं, आणि त्यांना झोपा मिळत नाहीत. रात्री 12 वाजता काम करणाऱ्या बायका सकाळी 5 वाजता उठतात. 5 तास ही का झोप झाली का? कमीत कमी 7 तास माणसाला झोप मिळायला पाहिजे, तर एक डोकं शांत राहील. वेळेवर जेवणं, जागरण न करणं, तिखट तेलकट न खाणं, या गोष्टी करा. तुमचं ऍसिडिटी पूर्ण निघून जाईल. नाही गेली तर मग संयुक्त उपचार पद्धती तुमच्या मदतीला येईल. आणि मग साधारण संयुक्त उपचार पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो? आपण वमन करतो, विरेचन करतो, त्याच्यानंतर अॅक्युपंक्चर वापरतो, आहारामध्ये बदल, जीवनशैलीमध्ये बदल सुचवतो. ह्या सगळ्या एकत्रित केल्या तर ऍसिडिटी काय फार मोठी समस्या नाहीये. ही सहज बरी होऊ शकते. निश्चितच. आणि त्याच्याबरोबर जे तुम्ही म्हणाल त्या अनुषंगाने डोकेदुखी सुद्धा असते. अनेक स्त्रियांना हा डोकेदुखी, मायग्रेनचा विशेष करून प्रॉब्लेम असतो, तो सुद्धा याने कमी होऊन जातो. नाही, डोकेदुखी त्यांच्या 5वीला पुजली आहे. म्हणजे मला अशी स्त्री दिसणार नाही संपूर्ण जगतावर की जिचं डोकं दुखत नाही आठवड्यातनं एकदा तरी. मग डोकं दुखतच. म्हणजे तर त्याच्यामुळे ते जर कमी करायचं असेल तर 2-3 गोष्टी आहेत त्यांच्यासाठी. सकाळी उठून वमन धोती करणे योगामध्ये खूप चांगलं आहे. शीतली सितकारी प्राणायाम योगामध्ये दिलेला आहे, ते पण खूप सुंदर आहे स्त्रियांसाठी. त्याच्यानंतर उपवास केलात तर उपवासाचं वेळेवर त्यावेळी खाल्लं पाहिजे. आणि मग त्यावेळी तिखट, मिरच्या किंवा साबुदाणे किंवा शेंगदाणे ह्याचा वापर कमी करावा. मग त्याऐवजी बटाटा, रताळी, फळं यांचा वापर करा उपवासाचा. तर हे जर केलं तर डोकेदुखी कमी होते. आणि गाईच्या तुपाचं नस्य आपण नाकामध्ये 2-2 थेंब रात्री टाकू शकतो, त्यामुळे डोकेदुखी कमी होऊ शकते. सर, आपण पुन्हा आपल्या विषयाकडे, म्हणजे आज छान प्रश्न सुद्धा आलेला आहे स्त्रियांच्या आरोग्याविषयी, स्त्रियांच्या मासिक पाळीविषयी मी तुम्हाला प्रश्न विचारलेला, काय सांगाल पुढे? आता मासिक पाळी म्हणजे काय? जसं पुरुषांचा कसा एकच हॉर्मोन आहे, तो म्हणजे टेस्टोस्टेरॉन. तो वाढला की त्यांना तिथे शुक्रजंतू निर्माण होतात, ते संबंध आले की मग त्यांना मूल होतं. ह्याच्या पलीकडे त्यांना काही डोक्याला ताप घ्यायचा नसतो. पण स्त्रियांचं मात्र अतिशय कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे त्यांच्याकडे एक नुसतं म्हणजे ते मासिक पाळी येणे ह्याच्यामध्ये 4-5 हॉर्मोन्स काम करत असतात, रादर 6 हॉर्मोन्स. म्हणजे ते पहिले FSH, LH मेंदूतून स्रवतो, मग त्याच्यानंतर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, त्याच्यानंतर हे तर हे जे हॉर्मोन्स आहेत ते हॉर्मोन्स तुला इथे त्यांची पाळी कशी वाढत असते आणि त्याप्रमाणे गर्भाशयाचं अस्तर खाली कसं वाढतं ते दाखवणारी स्लाइड आहे. आणि त्याचप्रमाणे ते होत असताना पाळीच्या 12व्या ते 16व्या दिवशी अंडमोचन होतं किंवा ओव्हम त्याच्यातनं बाहेर येते. संबंध आला तर मूल होऊ शकतं, संबंध नाही आला तर ते स्त्रीबीज सुकून जातं आणि मग गर्भाशयाचं अस्तर फेकून दिलं जातं बाहेर. फेकण्याच्या क्रियेला आपण मासिक पाळी म्हणतो आणि त्याच्याबरोबर रक्तस्राव होतो. ही एक नॅचरल प्रक्रिया आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काही वावगं किंवा काही त्याच्यामध्ये अशुद्ध वगैरे काही विचार करण्याची गोष्ट नाही. ज्यांना नॉर्मल मासिक पाळी येते त्यांना कसलाही त्रास होत नाही. त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाला तर मात्र त्रास निर्माण होतो. सर, आपल्याला प्रदीप प्रश्न विचारतायत साताऱ्यावरून. नमस्कार. नमस्कार. नमस्कार मॅडम. डॉक्टर साहेबांना एक प्रश्न सांगायचं होतं की माझी मिसेस त्याच्या जवळ 31 वर्ष आहे, पण तिला शारीरिक म्हणजे फक्त त्रास होतात, कसे रक्त कमी आहेत म्हणून डॉक्टर सांगतात. गृहिणीच आहे ती, घरीच असते ती, घरगुती. त्रास काय होतात त्याला? त्रास काय होतात? त्रास म्हणजे सर रक्त कमी आहेत म्हणून डोकं वगैरे दुखतं. डॉक्टर म्हणतात इंजेक्शन वगैरे घ्यायला पाहिजे. मग घरगुती हिमोग्लोबिन किती आहे?
7 आहे. हा बर, ठीक आहे, कळलं. ठीक आहे प्रदीपजी, तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. स्त्रियांची अतिशय जवळची आरोग्य मैत्रीण, आहारातली मैत्रीण म्हणजेच हळद. हळदीचा वापर आपण नित्य नियमाने फोडणीमध्ये आणि विविध पदार्थांमध्ये जरी करत असलो तरी विशेष करून महिलांनी दुधामध्ये हळद उकळवून जर प्यायली तर ती आरोग्यासाठी अतिशय चांगली आहे. त्यामुळे ह्याचा नियमित वापर करावा. सर, प्रदीप यांचा प्रश्न होता साताऱ्यावरून, त्यांना काय उत्तर द्या? सुरुवातीलाच बोललो मी, अरे का तुम्ही स्त्रियांच्या आहारांकडे लक्ष देत नाहीये? म्हणजे ही परिस्थिती त्यांनी फक्त रिप्रेझेंटेटिव्ह सांगितली. संपूर्ण भारत देशात ही परिस्थिती आहे की त्यांचं हिमोग्लोबिन 10च्या खाली आहे. म्हणजे त्या काम तरी कशा करणार इतकं कमी रक्त असताना? तर हे आपण खूप नीट पाहिलं पाहिजे की नुसती औषधं देऊन होणार नाहीये. प्रथम सर्वात पहिलं म्हणजे आहारातून त्यांच्या लोह जाते की नाही, किती प्रमाणात जातं, नाहीतर रोजच्या रोज त्यांना खुराक चालू करायला पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी गूळ खाण्याची पद्धत होती. आमच्या घाटावर गुळाचा चहा असायचा. अच्छा, हे काय नवीन हल्ली साखर विकर घालतात. हल्ली साखर कारखाने निर्माण झाले, त्याच्यामुळे सगळ्या लोकांचं आरोग्य बिघडलं. निदान गुळ वापरण्याचं हेच बंद झालं. म्हणजे अगदी मला लहानपणी आठवतं की मला गुळाचा चहा मिळायचा गावाला गेल्यानंतर. तर गुळ ह्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात लोह आहे. तो आणि सहज म्हणून पण आपण सुकामेवा म्हणून खजूर मनुके खात असायचो. ह्याच्यामध्ये प्रचंड लोह आहे. मग हे स्त्रियांना कोण देणार? मग त्यांना द्या ना 2-3 खजूर द्या रोज खायला. गुळाचा एवढा एवढा खडा त्यांना द्या. साखर त्यांची बंद करा आणि त्यांना गुळच द्या खायला. काही आता तुझ्यासारख्या ब्राह्मणांमध्ये भाजीत पण गुळ घालून खायची सवय असते नाही, तर ते चांगलं आहे एका दृष्टीने की त्याच्यातलं ते लोह मिळतं ना त्यांना. तर ते त्यांच्या आहाराकडे पूर्ण लक्ष द्या. आणि कुठच्या रोगामुळे, समजा आता पाईल्स झालं असेल, मूळव्याध झाली असेल किंवा रक्तस्राव जास्त प्रमाणात होत असेल एखादीला, त्याला पीसीओडी किंवा इतर डीयूबी सारखं म्हणजे मासिक स्त्राव अनियमित किंवा जास्त प्रमाणात होत असेल, अत्यार्तव म्हणतो ना त्याला, मेनोरेजिया, पॉलिमेनोरिया म्हणजे पुन्हा पुन्हा पाळी येणे, अशा गोष्टी असतील किंवा जंत असतील पोटामध्ये, याची ट्रीटमेंट आपल्याला करायची. मग ते शोधून काढून आपण त्यांची ट्रीटमेंट करू. 100% त्यांना बरं वाटतं. बरोबर. फार महत्वाचा विषय सांगितलात की जंत असणं. कारण अनेक वेळेला ज्या मुली असतात की साधारण एक 15 वयोगट ते 25 वयोगट, जिथे ज्यांना गर्भधारणा होण्यासाठी सुद्धा जवळपास 18 नंतर असतं, त्याच्यानंतर इतरही सर्व असतात आणि अनेमिक असतात. अनेक वेळेला जंतांचा त्रास असतो किंवा आहारामध्ये जे वैगुण्य आलेलं असतं लोह तत्वाचं, हे कमी करण्यासाठी तुम्ही अतिशय छान आहाराचं पण मार्गदर्शन सर आत्ता केलं. सर, जेव्हा मासिक पाळी सुरू होत असते तेव्हा ज्या किशोरवयीन मुली असतात, अनेक वेळेला त्यांना इरेग्युलर मेन्सेस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम सारखे व्याधी जडलेले असतात. याविषयी काय सांगू शकता? खूप छान प्रश्न विचारला. हल्ली दर 4 मुलीमध्ये मला एक मुलगी पीसीओडीची तरी मिळते, नाहीतर थायरॉइडची तरी मिळते. म्हणजे हबकून गेले असतील गायनेकॉलॉजिस्ट की हे काय प्रमाण वाढत चाललंय, हे का झालं असं. म्हणजे कोणी हा विचार करत नाही की हे का होतंय. रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये जेव्हा मुली प्रवेश करतात तेव्हा तुम्हाला मी त्यांचे हॉर्मोन्स दाखवले की हॉर्मोन्स इतके प्रमाणात हॉर्मोन्स आहेत आणि ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे चक्र. त्याला जरा जरी, आणि त्याचं कनेक्शन आहे हायपोथॅलॅमसशी. आता हायपोथॅलॅमस म्हणजे इमोशन्स. आता कुठल्याही गोष्टीमुळे ताणतणाव आले की भावनेवर परिणाम होतो, आणि भावनेवर परिणाम झाला की निगेटिव्ह इमोशन्स निर्माण झाली की त्याचा हॉर्मोन्सवर परिणाम होतो आणि मासिक पाळीचं चक्र बिघडतं. तर त्याला आपण पीसीओडी किंवा हायपोथायरॉइडिझम असे काही रोग जे कॉमन झालेत हल्ली मुली. काय होतं, रिप्रोडक्टिव्ह एज ग्रुपमध्ये मुली येतात, 16वं वर्ष असेल, 18वं वर्ष असेल, त्यांना मुलांशी तुम्ही कॉम्पिट करायला लावता, तेवढा जीव तोडून त्यांना अभ्यास करायला लावता, कळलं की. तर त्या ह्याच्यामध्ये नेमकं ते जे हॉर्मोन्स असतात त्याचं चक्र थोडंसं बिघडतं. मला फक्त इतकंच सांगणं आहे, ठीक आहे, मी असं म्हणत नाही की त्यांनी कॉम्पिट करू नये, करा, पण त्यांच्यावर ताण आणू नका. अवास्तव ताण जर तुम्ही मुलींना दिलात तर त्यांचं रिप्रोडक्टिव्ह चक्र बिघडणार, त्यांना पीसीओडी आणि थायरॉइड हे त्यांना होण्याची शक्यता वाढणार. तर पीसीओडी हा असा रोग आहे की ज्याच्यामुळे पाळी महिनोन्महिने येत नाहीत. चेहऱ्यावर किंवा हनुवटी, छाती तिकडे केस वाढतात, गर्भधारणेत अडचणी होतात, वजन वाढतं,
डायबिटीसची प्री डायबेटिक कंडिशन म्हणून पण समजलं जातं. तर हे कधी कधी पुरुषी हॉर्मोन्स जास्त प्रमाणात स्रावतात स्त्रियांमध्ये, त्यामुळे सुद्धा पीसीओडी होऊ शकतो. असे विविध प्रकारची कारणं, हे सामान्य अंडाशय आणि पीसीओडी झालेला अंडाशय असं दाखवलंय. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. राणी प्रश्न विचारतायत पुण्यावरून. नमस्कार. हॅलो. नमस्कार. हा, नमस्कार. बोला. नमस्कार मॅडम. कंबर दुख माझे आणि पिंपरीला गोळे येतात. कंबर बर. दुखते. हो. पडला होता कधी? हा. हो. कशावरून पडला आणि- होता? हा, नाही कधी पडले पडला? नाहीये. बर बर. काय वय पडले काय? नाही. वय काय तुमचं? 38. बर. कधीपासून दुखते कंबर? म्हणजे बरेच तरी 4-5 वर्ष झाले. इंजेक्शन बर. तेवढ्या पुरती राहते आणि परत चालू होते. बरं. एक्सरे वगैरे काढला होता? नाही. बर, ठीक आहे. ठेवून द्या. हात पायाला मुंग्या वगैरे येत आहेत? हो, येतात. मुंगे येतात आणि पिंपरीला गोळेही येतात. हो. बर, ठीक आहे. ठेवून द्या. माझ्यामध्ये दोन त्यांना प्रॉब्लेम्स असावेत. पहिली गोष्ट म्हणजे स्पॉन्डिलोसिस, आणि त्यांना गोळे येत आहेत पायाला, याचा अर्थ कॅल्शियम कमी झालेलं आहे शरीरामध्ये. आणि कॅल्शियम कमी झालेलं म्हणजे डिजनरेशन, तिथे त्या मणक्यामध्ये जे काही छोट्या छोट्या गाद्या असतात त्या खराब व्हायला लागतात लवकर. म्हणजे म्हातारपणी ज्या खराब व्हायला त्या मध्यम वयातच खराब व्हायला, म्हणजे खराब व्हायला लागल्या की मग आजूबाजूचे जे स्नायू आहेत ते गोळा व्हायला लागतात, त्याच्यामध्ये कॅच यायला लागतात आणि ते कॉम्पेन्सेट करायला जातात की बाबा ते खराब होत आहेत, मणक्यात गॅप निर्माण होते. तर ते आपल्याला एक्सरे काढून किंवा गरज पडली तर MRI काढतो. कारण तू विचारलंस त्यांना मुंग्या येतात का, कधी कधी काय गादी सरकून नस पण दाबली जाण्याची शक्यता असते. तर हे MRI काढल्यावर समजेल. तर ही दोन्ही ट्रीटमेंट आपण आपलं पाहिले रिपोर्ट काढून की मग आपण त्यांना अंतर्गत बस्ती, कटिबस्ती, बाह्य बस्ती, पिंडस्वेद अशा विविध प्रकारच्या ट्रीटमेंट्स देऊ शकतो. आहारामध्ये कॅल्शियम वाढवू शकतो. बाहेरून आपण त्यांना बी कॉम्प्लेक्स देऊ शकतो, ॲक्युपंक्चर देऊ शकतो. त्यामुळे काही दिवसातच त्यांचं दुखणं कमी होईल. मग काही व्यायाम त्यांना आपण सुचवू शकतो. ते व्यायाम, पाठीचे व्यायाम ज्याला आपण म्हणतो, जसे शलभासन आहे, धनुरासन आहे, पवनमुक्तासन आहे, अशी काही आसनं आहेत. ती आसनं त्यांना सुचवली तर माझ्या मते काही दिवसातच त्यांची पाठदुखी, कंबरदुखी पूर्ण बरी होईल. सर, आणि कंबरदुखी बरोबरच अनेक स्त्रियांना मानदुखीचा प्रॉब्लेम असतो. कारण हंडा कळशी वगैरे घेऊन म्हणजे जवळजवळ किलोमीटर, मैल चालावं लागत असतं. तर ह्यांच्यासाठी थोडक्यात काय मार्गदर्शन? हो, बरोबर. आता उन्हाळा आला नाही का, म्हणजे मागचा उन्हाळा आठवला का अंगावर काटाच येतो की म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होडपळत होता आणि त्या बिचाऱ्या स्त्रिया मैलोन मैल त्या मोठ्या उंच उंच घडे घेऊन कशा फिरत असतील. खरंच दयनीय अवस्था होती. तर त्यांना मला एकच सांगावंसं वाटतं की असं जर खरोखर करावं, असं म्हणजे गरज पडली तर आहार आपला संतुलित ठेवावा पहिली गोष्ट. आणि मानेचे काही व्यायाम आहेत. मानेचे व्यायाम जसं ब्रह्ममुद्रा आहे, गोमुखासन आणि शलभासन, आणि चौथं भुजंगासन. 4च आसन लिहून घ्या पाहिजे तर. आणि कुठून जिथून मिळतील तिथून, किंवा जे टीव्हीवर योगाचे प्रोग्राम्स लागतात तिथून शिकून घ्या आणि ती आसनं रेग्युलर करत राहा. त्याला काही 5 मिनिटं पण लागणार नाहीत ते आसनं करायला, पण त्यामुळे मानदुखी कमी होईल. सर, आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. संगीता प्रश्न विचारतायत अहमदनगरवरून. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, माझं नाव संगीता आहे आणि माझा प्रश्न असा आहे की माझ्या तळ हातांना आणि तळ पायांना असं म्हणजे चिरा पडतात कट सारख्या, आणि त्या गेले 2 वर्षापासून होतंय मला. आणि कमरेवरती आणि अंडरआर्म्स मध्ये खाज येते, आणि खाज आल्याच्या नंतर ती त्वचा पूर्णपणे काळी पडती. यावर मी बरेच ट्रीटमेंट घेतली, पण कोणी डॉक्टर सांगतात एक्झिमा आहे, कोणी सांगतात जळवात आहे, किंवा कोणी सांगतात सोरायसिस आहे. मग यावर मला काहीतरी मार्गदर्शन हवे. संगीता, तुमचं वय किती आहे? माझं वय 32 आहे आणि वजन 62 किलो. अच्छा, ठीक आहे. सर, काही प्रश्न विचारायचा आहे? ठीक आहे, धन्यवाद. एकूण त्या ज्या काही बोलतात त्याच्यावरनं मला हा प्लांटर सोरायसिस वाटतो. ओके. प्लांटर सोरायसिस म्हणजे पायाच्या तळव्यांना होणारा सोरायसिस. तर हा मी बघूनच निदान करू शकेन की ते निदान काय आहे, खरं आहे की कसं आहे. आणि खूप दिवसापासून त्यांचं चालू आहे आणि विविध डॉक्टर झाले आणि त्यांना तो बरा होत नाही, म्हणजे सोरायसिस असण्याची शक्यता जास्त आहे. कारण सोरायसिसला एनिवे ॲलोपॅथीमध्ये असा ठोस उपाय नाही आहे, तो बराच होऊन जाईल. पण आपण मात्र
जर लॉंग टर्म ट्रीटमेंट केली, म्हणजे संपूर्ण पंचकर्म केलं, त्याच्यानंतर आहारामध्ये बदल केले आणि ट्रीटमेंट साधारण 2 ते 3 वर्ष घेत राहिलात तर सोरायसिस बरा होऊ शकतो. आणि मला असं वाटतं त्यांनी लवकरात लवकर संयुक्त उपचार तज्ज्ञाला भेटून ट्रीटमेंट सुरू करावी. त्यांच्या जननेंद्रियाच्या आजूबाजूला खाज येऊन काळी पडते, ते फंगल इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे. फंगल इन्फेक्शन स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे. तर हे कधी कधी काय होतं, हे आजूबाजूच्या स्किनला होतं, मग कधी कधी ते आत शिरतं आणि योनी मार्ग दाह होऊ शकतो, मूत्रमार्ग दाह होऊ शकतो, बऱ्याच गोष्टी होऊ शकतात. तर त्याच्यासाठी आपल्याकडे अँटी फंगल ट्रीटमेंट आपण देऊ शकतो आणि ती जर काही महिने कंटिन्युअस घेतली आणि ओली वस्त्र वापरणं टाळलं, स्पेशली उन्हाळ्यात आणि पावसाळ्यामध्ये घाम येतो तिकडे, आपण 2 वेळा तरी आंघोळ करावी साधारण, निदान स्वतःचं अंग पुसून तरी घ्यावं आणि काळजी घ्यावी. तर मला असं वाटतं ते जाऊ शकतं. बेसिक हायजीन व्यवस्थित असणं हे फार महत्वाचं. असं त्याच्याचबरोबर त्या अनुषंगाने मला असा प्रश्न विचारायचा आहे की जे त्यांनी सांगितलं की अंडरआर्म्स मध्ये डार्कनिंग आहे, तसंच अनेक स्त्रियांना मानेच्या भोवती काळेपणा येणं किंवा चेहऱ्यावर म्हणजे बटरफ्लाय सारखी रॅश येणं, याविषयी सर सुद्धा तुमच्याकडनं मार्गदर्शन अपेक्षित आहे. मात्र कार्यक्रमात आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीनंतर स्त्रियांच्या आरोग्याविषयी, स्त्रियांच्या मासिक विषयी विविध समस्यांवर सरांकडून आपण मार्गदर्शन घेऊया. आता घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीपूर्वी जो प्रश्न आला त्या प्रश्नाचं अजून थोडक्यात उत्तर सविस्तर घ्यायचं आहे. सर, त्यांचं म्हणणं होतं की अंडरआर्म्स मध्ये डार्कनिंग सुद्धा आहे त्यांना, तर काय कारण असावं? मग मला असं वाटतं ते सोरायसिसचाच पार्ट असावं आपण किंवा फंगल इन्फेक्शनचा पार्ट असावा. पण तू जे म्हणालीस की तोंडावर कधी कधी स्त्रियांना असतं, ते हॉर्मोनल परिणामामुळे होऊ शकतं. बऱ्याच वेळा मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात किंवा हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम्स असतात, ते आपल्याला शोधायला लागेल की तसं जर असेल तर पहिलं आपल्याला हॉर्मोन्सचे प्रॉब्लेम दूर करावे लागतात. मग योगासनं, प्राणायाम, पंचकर्म ह्या गोष्टींनी मात्र ते संपूर्णपणे जाऊ शकतात. सर, जेव्हा मासिक पाळी सुरू होते अनेक वेळेला स्त्रियांचं काय होतं की दर 28 दिवसांनी येत नाही मासिक पाळी, अनियमित येत असते किंवा त्या मासिक पाळी येण्यामध्ये सुद्धा खूप त्रास होत असतात. तर ह्याविषयी काय मार्गदर्शन, आपण औषधोपचार करू शकतो? त्याला आपण डिस्फंक्शनल युट्राईन ब्लिडिंग किंवा मासिक पाळीचा अनियमित अवेळी स्राव असं म्हणतो. तर कधी कधी काय होतं की संप्रेरक बरोबर काम नाही करत, कुठचा तरी वेगळाच पुढे जातो किंवा प्रोग्रामिंग बरोबर नसतं. यात थायरॉइडचा प्रॉब्लेम असू शकतो, पीसीओडीचा असू शकतो, त्यामुळे सुद्धा होऊ शकतं. कधी कधी अंतर्स्तर असतो की गर्भाशयाचा तो जरा जास्त मोठा असतो, त्याला ॲडिनोमायोसिस असं म्हणतात. मग त्या ग्रंथीची अवास्तव वाढ झालेली असते, तर ते पण सतत जास्त ब्लिडिंग होण्याचं कारण होऊ शकतं. तर ह्याच्यासाठी आपल्याला संप्रेरकांची तपासणी, ओटीपोटाची सोनोग्राफी, अंतःस्तराची तपासणी, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण आधुनिक उपचार जरी दिलेले आहेत मी इकडे, ते मी सहसा वापरत नाही आणि त्याच्याऐवजी इतर गोष्टी वापरतो की हे रक्तस्राव थांबवणारी जी औषधं आहेत ती वापरतो. लेखन उत्तर बसती, म्हणजे समजा ॲडिनोमायोसिस असेल की ते ज्या ग्रंथी आहेत त्या काम करणं कमी करावं किंवा बंद करावं, ह्या दृष्टीने जर पाहिलं तर मग तो जास्त रक्तस्राव होतो. तर अशा प्रकारे आपण ट्रीटमेंट दिली तर ते बरं होऊ शकतं. सर, पीसीओडी हा जो तुम्ही म्हणाल की अनेक वेळेला अनेक स्त्रिया म्हणजे किशोरवयीन मुली तुमच्याकडे येतात, असं काही अनुभव तुमच्याकडे असतील का? पुष्कळ. तुला आश्चर्य वाटेल, अगं 4 मुली म्हणजे डॉक्टर, बीएमएस, तुला माहिती आहे आपल्याकडे बीएमएस डॉक्टर असतात, म्हणजे 4 बीएमएस डॉक्टर मुलीच माझ्याकडे आल्या ट्रीटमेंट करायला पीसीओडीची. आणि पीसीओडीची ट्रीटमेंट झाल्यावर वर्षानुवर्ष बऱ्या न झाल्या, जेव्हा आपल्याकडे जेव्हा बऱ्या झाल्या तेव्हा पटकन जॉईनच झाल्या वेदिकेवरला. अशी काही उदाहरणं तुला म्हणजे गमतीची सांगता येतील. किंवा अशा मुली असतात की 16व्या वर्षी किंवा 22व्या वर्षी नुकतंच लग्न झालंय आणि मग पाळी येत नसते, मग घरामध्ये सासू सासरे खूप नावं ठेवत असतात. गावच्या ठिकाणी पाळी जर मुलीला नीट आली नाही तर खूप नावं ठेवतात. मग अशा वेळी जेव्हा मुली माझ्याकडे येतात आणि एक काही महिने ट्रीटमेंट घेऊन जेव्हा त्यांचं सगळं रेग्युलर होतं, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खूप मोठा असतो आणि असा आनंद मला हजारो वेळा मिळाला. हे मी तुला अभिमानाने सांगू शकतो. निश्चितच. सर, आपल्या रत्नागिरीवरून फोन आलेला आहे, धनश्री प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, बोला. मला झोप लागते वेळी रात्री मुंग्या येतात, म्हणजे करंट आल्यासारखं होतं आणि त्यामुळे झोप मोड होते माझी.
नाही, करंट कुठे येतो? पण पायात येतो, हातात येतो? पायातून येतात. बर. कंबरदुखी, मानदुखी वगैरे काय आहे का? बाकी काही नाही आता. कधीतरी बरं. पित्त होतं, पाठ दुखतं, पित्त कमी झालं की थांबतं. बर. मग हिमोग्लोबिन किती आहे, चेक केलंय? माझं हिमोग्लोबिन 13 आहे. हा, बरं, ठीक आहे. मग तो कारण नाही. ठीक आहे, ठेवून द्या. कधी कधी आहारामध्ये बी कॉम्प्लेक्स किंवा थायमिनची कमी, अच्छा. फोलिक ऍसिडची कमी, Folic acid. ह्याच्यामुळे सुद्धा बऱ्याच स्त्रियांना मुंग्या येणं होऊ शकत असतं. तर आपल्याला ते काय शोधता येतं की बाबा यांची लेवल किती आहे, आणि ती लेवल व्हिटॅमिन D3 ची लेवल पण आपल्याला पाहायला, कॅल्शियमची लेवल पण पाहावी लागते. अच्छा. ती लेवल जर व्यवस्थित असेल तर काही प्रश्न नाही. ती लेवल जर व्यवस्थित नसेल तर आहारामध्ये आपल्याला त्यांना आहाराचं जे काय समुपदेशन आहे ते करायला लागतं. म्हणजे मग सोयाबीन म्हणा, दुधाचे पदार्थ कॅल्शियमसाठी, किंवा समजा नॉनव्हेज खात नसतील तर मग कुठल्या भाज्या खाव्या, कडधान्य खावी वगैरे, तर त्याचं समुपदेशन केलं तर बऱ्याच वेळा लवकरच फरक पडतो. सर, त्यांनी दुसरा जो प्रश्न विचारला की झोप येत नाही, म्हणजे समजा अनेक वेळेला असं होतं की स्त्रियांना पित्त वाढलेलं असतं आणि त्याच्यामुळे झोप येत नाही. तर आता सर वसंत ऋतू वगैरे सुरू आहे, तर आपण नियमित वासंतिक वमन आहे किंवा आपण जे विरेचन आहे हे त्या स्त्रियांसाठी सहज, म्हणजे परत पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून सुचवू शकतो का? प्रथम लवकरात लवकर येऊन वासंतिक वमन करून घ्या असं सांगावं असं वाटतं. ज्याला डोकेदुखीचा आणि पित्तवाढीचा जो त्रास आहे, जर तुम्हाला उन्हाळ्यात पित्त चढायचं नसेल तर प्रथम वासंतिक वमन आता करून घ्यायचं, आणि त्याच्यानंतर काही पित्तशामक औषधी घ्याव्यात, शिरोधारासारखी ट्रीटमेंट घ्यावी. ह्या ट्रीटमेंट जर एकत्रितपणे घेतल्या तर झोपही येईल व्यवस्थित आणि पित्त शमनही होईल. सर, परभणीवरून पुढचा प्रश्न आहे. शैलजा प्रश्न विचारतायत. नमस्कार. नमस्कार, विचारा. मी शैलजा गोसावी परभणीवरून बोलते. हा. माझ्या आईचं वय 40 वर्ष आहे. तिला 1 वर्षापूर्वी थायरॉइड झालाय. तर आयुर्वेदिक उपचारांनी तो पूर्णपणे बरा होऊ शकतो का, आणि त्यावर उपाय सांगा. त्यांचं वजन वाढलंय का कमी झालंय? नाही, कमी झालेलं आहे. कमी झालेलं आहे. बरं, ठीक आहे. आणि तिला मधून मधून घशाचा त्रासही होतो. नाही, पण तुला सांगता येईल का तिची TSH लेवल वाढली आहे की थायरॉक्सिन कमी झालंय की वाढले? वाढलेलं आहे तिचं. ठीक आहे. मला असं वाटतं तरी पण आपण दोन्ही बाजूने त्याचं उत्तर देऊया की जरी तिचं वजन कमी झालंय म्हणते, म्हणजे कदाचित हायपर थायरॉइडिझम असू शकतो. म्हणजे थायरॉक्सिन जास्त प्रमाणात स्रवतो. 2 प्रकारचे रोग आहेत. एक थायरॉक्सिन जास्त प्रमाणात स्रवणारा रोग आहे, एक थायरॉक्सिन कमी प्रमाणात स्रवत असेल त्याला आपण हायपोथायरॉइडिझम. तर हायपोथायरॉइडिझम हा जास्त कॉमन आहे आणि त्याच्यामध्ये वजन वाढतं. बरं. हायपर थायरॉइडिझम हा तेवढा कॉमन नाही. त्याच्यामध्ये थायरॉइडायटिस वगैरे काही ऑटोइम्युन डिसऑर्डर्स येतात की ज्याच्यामुळे आपोआपच ती थायरॉइड जास्त प्रमाणात काम करायला लागतं आणि थायरॉक्सिन जास्त प्रमाणात निर्माण व्हायला लागतं. तर ते काय आहे एक्झॅक्टली ते आपण शोधून काढूया त्यांचं रिपोर्ट्स बघून आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट देऊया. पण त्याच्यासाठी पण तिला ॲक्युपंक्चरचा उपयोग होऊ शकेल आणि काही कल्पांचा उपयोग होईल. त्याचबरोबर हायपोथायरॉइडिझम हा जो कॉमन रोग आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया की जो मी जसं PCOD बद्दल सांगितलं त्याचप्रमाणे हायपोथायरॉइडिझम किंवा थायरॉक्सिन काम न करणे फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललंय. म्हणजे मला स्वतःलाच आश्चर्य वाटतं की थायरॉइडच्या केसेस इतक्या होत्या का पूर्वी. म्हणजे साधारण 20 ते 25 वर्षापासून ह्याचं एक एपिडेमिकच आलंय. आणि मी तुला सांगतो की एक मुलगी 4 मधून एक मुलीचं कुठलं ना कुठलं हार्मोनल फंक्शन तुला बिघडलेलं दिसतं. शहरी मुलींचं गावात इतकं प्रमाण नाहीये त्या कंपॅरिझनमध्ये, पण शहरी कारण ते काळं मीठ खातात, त्यांना आयोडीन मिळतो, ते ऊन त्यांना चांगलं खायला मिळतं गावातल्या मुलींना, त्यामुळे त्यांना तसा तेवढा नाही. पण शहरी मुलींचा मात्र प्रॉब्लेम आहे आणि तेवढा ताण नसतो गावावर. पण मुलींना इकडच्या आणि मग संयुक्त उपचार पद्धती दोन्ही प्रकारे आपल्याला मदत करू शकते का हायपर आणि हायपोमध्ये? तर अंतर्गत नस्य ॲक्युपंक्चरचे काही कानामध्ये काही पॉइंट्स असतात, त्याला ऑरिकल पंक्चर असं म्हणतात. तर त्यामध्ये हॉर्मोनल पॉइंट्स आहेत. जे हॉर्मोनल पॉइंट्स दिले तर बरेचसे हॉर्मोनल गोष्टी आटोक्यात येतात. फक्त इतकंच सांगावं असं वाटतं की आयुर्वेदिक ट्रीटमेंट आपण देत नाही, आपण संयुक्त उपचार देतो. त्यामुळे आपण सगळ्याचं कॉम्बिनेशन करतो आणि म्हणून बरं होण्याची शक्यता असते. फक्त आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली त्यामुळे बरं झालं असं शक्यता कमी आहे.
त्यामुळे संयुक्त उपचारच करायला पाहिजे. नंदकिशोर प्रश्न विचारतायत जालन्यावरून. नमस्कार, बोला. हॅलो. हा, विचारा, प्रश्न विचारा. मी नंदकिशोर मंत्री बोलतो मॅडम. हा, बोला. आष्टी जिल्हा जालनावरून. हा, आमच्या मिसेसचं पाठदुखी आणि कंबरदुखी चा प्रॉब्लेम आहे 2-3 वर्षापासून. बर. आणि पेन किलर घेतल्यानं थोडा फरक पडतोय. गोळी जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक वाटते आणि नंतर पुन्हा रोजच्या रोज आहे समजा ते. बरं, त्यांचं वय किती आहे? वय 24 वर्ष. 24 वर्ष. अच्छा, एक्सरे काढला का? एक्सरे वगैरे नाही काढला सर. पडलं होतं कधी? नाही, पडले वगैरे काहीच नाही. बर, ठीक आहे. तुमचा प्रश्न आम्हाला कळलेला आहे आणि या प्रश्नावर सर जरूर मार्गदर्शन करतील. मात्र कार्यक्रमामध्ये आता वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये स्वागत. आजचा कार्यक्रम हा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे स्त्रियांचे आरोग्य आणि संयुक्त उपचार आणि सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील. कार्यक्रमामध्ये पुढे जाण्यापूर्वी आणि पुढचे प्रश्न घेण्यापूर्वी आपण पुढचे हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते पाहून घेऊया. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण शुक्रवार दिनांक 10 मार्च 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे स्त्री पुरुष वंध्यत्व आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सचिन गोडसे. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम ध्वनिचित्रमुद्रित शनिवार दिनांक 11 मार्च 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे सोरायसिस आणि आयुर्वेद. सहभाग वैद्य समीर जमदग्नी. हॅलो डॉक्टर प्रायोजित कार्यक्रम थेट प्रसारण रविवार दिनांक 12 मार्च 2017 रात्री 8 वाजता. विषय आहे वातविकार आणि आयुर्वेद. सहभाग डॉक्टर सत्यन गुजर. या तिन्ही कार्यक्रमांमध्ये ईमेलद्वारे प्रश्न विचारून आपण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आमचा ईमेल आहे hello.ddkmumbai@gmail.com. मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जर ईमेल आले तरच आम्ही त्यांचा समावेश आमच्या कार्यक्रमात करू शकतो, नाहीतर त्या प्रश्नांना आम्ही जरूर उत्तर देऊ. सर, जेव्हा आपण ब्रेक पूर्वी जे प्रश्न होता त्या प्रश्नाचं काय उत्तर द्या सर? पुन्हा एकदा. मला असं वाटतं तो पाठदुखी कंबरदुखी आणि 24 वर्षांची आहे. वय 24च आहे. कदाचित आपण पाहू लागेल की कधी ते पडल्या होत्या किंवा काय. तरुणपणी सहसा या दुखणी होत नाही, पण त्यांना काही मासिक पाळीचा त्रास आहे का, मग त्यांना आपण एका एक्सरे काढून बघू शकतो. कारण थोडंसं मग दुर्लक्ष झालंय की पेन किलर खायच्या तेवढ्यापुरतं बरं वाटत आहे, हे चुकीचं आहे. तर आपण एक्सरे काढून पाहू. एक्सरे काढून आपल्याला कळलं की काय प्रॉब्लेम आहे किंवा MRI काढून बघू. ते कळल्यावर आपण त्याप्रमाणे अंतर्गत बस्ती, बाह्य बस्ती, अॅक्युपंक्चर अशा ट्रीटमेंट आपण जर केल्या तर त्या पूर्ण बऱ्या होतील. हे काही वय कमी असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. सर, आणि मासिक पाळीच्या ज्या विविध समस्या असतात तेव्हा आपण किशोरवयीन अनेक समस्या बघितल्या. तसं विवाहानंतर अनेक वेळेला गर्भधारणा न राहणं ही एक फार मोठी समस्या स्त्रियांमध्ये असते. याविषयी काय सांगा? आता वंध्यत्व हा खूप मोठा विषय. आता आपण स्त्रियांच्या आरोग्याबद्दल बोलतोय म्हणून तो एक भाग आपल्याला टच करायला पाहिजे. तर त्यामध्ये हॉर्मोनल प्रॉब्लेम्स हा एक भाग झालाच की ज्याच्यामध्ये PCOD आहे, थायरॉइड आहे, हे तरुणपणीच होणारे रोग आहेत. त्याच्यामुळे सुद्धा मूल न होणं असं होऊ शकतं. वय जास्त वाढायला लागतं जसजसं, तसं फर्टिलिटी कमी होत जात. जर लठ्ठपणा असेल, ओबेसिटी असेल काही कारणामुळे, तर किंवा डायबिटीज असेल तरी प्रजनन क्षमता होतं. हॉर्मोन्समध्ये असंतुलन असेल, जसं FSH LH मधील असंतुलन असेल, की गर्भाशय विकृत असेल, व्यवस्थित नसेल, तरी त्याच्यानंतर फॅलोपियन ट्यूब्स असतात त्या समजा ब्लॉक असतील काही कारणामुळे, तरी गर्भधारणा होऊ शकत नाही. वेळेआधी काही जणांची रजोनिवृत्ती होते, प्रीमॅच्युअर ओव्हॅरियन फेल्युअर म्हणतात, त्यामुळे सुद्धा गर्भधारणा होत नाही. अशा विविध प्रकारचे रोग आहेत. त्याच्यानंतर जननेंद्रियाचा संसर्ग असेल, एंडोमेट्रायटिस असेल, दाह होत असेल तरी पण होत नाही. असे कुठल्या रोगामुळे होत नाही ते शोधून काढायचं, त्याप्रमाणे चिकित्सा करायची. उत्तरबस्ती योग्य चिकित्सा आहे त्याच्यावर, आणि ते झाल्यानंतर बऱ्याच अंशी गर्भधारणा होतेच. अच्छा, म्हणजे स्त्रियांच्या ज्या विविध समस्या आहेत ज्या मासिक पाळीच्याशी रिलेटेड आहेत त्याच्यामध्ये उत्तरबस्ती फार चांगली चिकित्सा आहे. अच्छा सर, अनेक वेळेला गर्भाशयामध्ये गाठी असण्याचा हा प्रॉब्लेम असतो, युटराइन फायब्रॉइड ज्याला म्हणतात, तर ह्याविषयी काय मार्गदर्शन कराल? गाठी ज्याला आपण अर्बुद किंवा फायब्रॉइड म्हणतो हे दाखवते इथे. तर ह्याच्यामध्ये कसे आहे की ओटीपोटात कळा येणं, लघवी वारंवार होणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं, पाय दुखणं, थकवा येणं, अशा प्रकारच्या गोष्टी जर व्हायला लागल्या तर आपण सोनोग्राफी करून पाहू शकतो, ज्यात आपल्याला कळतं
की अर्बुद आहे की नाही हे असं साधारण दिसतं. त्याला तंतुपुटी असं मराठीमध्ये आपण दिलं किंवा फायब्रॉइड असं आपण नाव दिलेलं आहे. तर हे कुठे असतात त्याच्यावर अवलंबून आहे की तिथे काय लक्षणं निर्माण होतील. ते जर गर्भाशयाच्या आत कॅव्हिटी असेल तर मग गर्भधारणा होणार नाही, किंवा खूप मोठे असतील तर रक्तस्राव जास्त प्रमाणात होईल. अशा प्रकारचे बऱ्याचशे लक्षणं निर्माण होतात. आणि अशा वेळी मोस्टली स्त्रियांना गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो. तर मी खरं मनापासून विनंती करतो की 99% स्त्रियांमध्ये पिशवी काढण्याची आवश्यकता नसते. फार क्वचित गर्भाशयाचा कॅन्सर झाला तरच, किंवा फार मोठं जर फायब्रॉइड असेल की ज्याच्यामुळे खूप प्रेशर येत असेल आणि त्रास होत असेल तरच आपण ते काढण्याचा निर्णय घेऊ शकतो. अदरवाईज, किंवा गर्भाशय काढल्यानंतर खूप जास्त त्रास होतो स्त्रियांना, निरनिराळ्या प्रकारचे वातविकार होतात, तर ते होऊ नयेत असं वाटलं. आणि गर्भाशय एक फार महत्वाचं अंग आहे स्त्रियांचं, एक जननेंद्रिय आतलं, ते काढावं असं कुठल्या स्त्रीला वाटणार नाही. तर त्यांचं पुढचं सेक्शुअल लाईफ सुद्धा पूर्ण अफेक्ट होतं त्याच्यामुळे. तर हे होऊ नये असं वाटत असेल तर संयुक्त उपचार पद्धती वेळीच घ्या, तर तुम्हाला ते गर्भाशय काढावं लागणार नाही. सर, हे झालं आपण साधारण कुमारी अवस्थेपासून साधारण 30-40 पर्यंत. अनेक वेळेला रजोनिवृत्तीकालीन सुद्धा अनेक समस्या स्त्रियांना भेडसावत असतात, विशेष करून रजोनिवृत्तीनंतर हाडांची ठिसूळता होणं. तर ह्याविषयी काय सांगू शकता? आता रजोनिवृत्ती म्हणजे नेमकं काय? आता ज्या हार्मोन्समुळे मासिक पाळी येत असते, जसं इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, तर ते हार्मोन्स हळूहळू कमी व्हायला लागतात. तर ते कमी व्हायला लागले की आपोआपच मग पाळी लांबायला लागते, किंवा कमी प्रमाणात, किंवा पुन्हा पुन्हा येतं. म्हणजे विजण्याआधी दिवा मोठा होतो तशी पाळी जास्त प्रमाणात येते काही दिवस, आणि मग काही दिवसांनी 6-6 महिन्यांनी येते, आणि मग ती थांबून जाते. पण ह्याच्यामध्ये कधी कधी खूप त्रासदायक होऊ शकतं. मेनोपॉझल सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो, तर थकवा, चिडचिड, गरमी वाटणे, घामाघूम होणे, निद्रानाश होणे, वजन वाढणे, आरोग्यावर विविध प्रकारचे परिणाम होणे, अशा गोष्टी होतात. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तू म्हणालीस म्हणजे ऑस्टिओपोरोसिस. ऑस्टिओपोरोसिस हा एक असा रोग आहे की ज्याच्यामध्ये हाडांमधली जी खनिजं असतात ती ठिसूळ व्हायला, कॅल्शियमची घनता कमी होते, आणि त्याची कारणं साधारण मेनोपॉज नंतरच जे हाडांमध्ये कॅल्शियम असतं ते कमी व्हायला लागतं, ते बाहेर पडायला लागतं. आणि इतर काही गोष्टी त्याला असतील, व्यायाम नसेल, पुन्हा आहारमध्ये कॅल्शियम कमी असेल, कॅफिन किंवा कॉफी जास्त प्रमाणात पित असतील, तरी देखील उन्हामध्ये जात नसतील स्त्रिया, तरी पण हा रोग जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. तर ह्याच्यामुळे ऑस्टिओ आर्थरायटिस किंवा संधिवात होतो. सगळ्यात कॉमन बायकांना होणारा रोग जर तुम्हाला विचारलंस तर तो म्हणजे संधिवात. आणि त्याला संयुक्त उपचार पद्धतीमध्येच ठोस उपाय आहे. उगाच त्यांना नी रिप्लेसमेंटची फॅशन आल्यासारखं नी रिप्लेसमेंट करू नका. पुन्हा एकदा सांगतो की 90% वर स्त्रियांना नी रिप्लेसमेंट करावी लागत नाही. आपल्या संयुक्त उपचार पद्धतीने त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकतात. दिनांक 19 फेब्रुवारी 2017 रोजी झालेल्या कार्यक्रमाचे भाग्यवान 3 विजेत्यांची नावं घोषित करण्याची आता वेळ आलेली आहे. भाग्यवान 3 विजेते खालीलप्रमाणे आहेत. प्रथम बक्षीस सचिन मधुकर मोरे पनवेल, द्वितीय बक्षीस उदय पांडुरंग देशमुख सोलापूर, तृतीय बक्षीस बाजीराव धुडशीरामजी पाटील बुलढाणा, ज्या लोकांनी अचूक उत्तर पाठवलं आहे पण बक्षीस मिळालं नाही त्यांनी निराश होऊ नये. बरोबर उत्तर पाठवणाऱ्यांसाठी वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून एक मोफत कन्सल्टेशन मिळेल. कार्यक्रमात स्पर्धेसाठी विचारण्यात येणारा आजचा प्रश्न आहे, स्त्रियांच्या मासिक पाळीच्या आजारासंबंधित उपयुक्त ठरणारी उपचार पद्धती कोणती? पर्याय 1 जानुबस्ती, पर्याय 2 उत्तरबस्ती, पर्याय 3 रक्तमोक्षण. SMS साठी क्रमांक 9819353720 अचूक उत्तर पाठवण्याची अंतिम तारीख आहे 7 मार्च 2017 रात्री 8 वाजेपर्यंत.
प्रश्नाचे अचूक उत्तर देणाऱ्या विजेत्यांना वेदिकेअर वेलनेस क्लिनिक्स आणि हॉस्पिटल्स तर्फे विशेष भेट देण्यात येईल व अशा सर्व विजेत्यांमधून लकी ड्रॉ पद्धतीने निवड केलेल्या आमच्या खास विजेत्याला प्रथम पारितोषिक ₹2,500, द्वितीय पारितोषिक ₹1,500, तृतीय पारितोषिक ₹1,000चे गिफ्ट हॅम्पर देण्यात येईल. या विजेत्याचे नाव पुढील महिन्याच्या कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. कार्यक्रमाचा पुन्हा प्रक्षेपण गुरुवार दिनांक 16 मार्च 2017 सकाळी 9 वाजता आपल्याला हा कार्यक्रम पुन्हा बघता येईल. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे जाणून घेण्याची सुद्धा आम्हाला उत्सुकता आहे. याशिवाय ज्या डॉक्टर्सना आमच्या कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असेल त्यांनी आम्हाला जरूर संपर्क साधावा. आमचा पत्ता असा आहे: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आहे hellodraddkmumbai@gmail.com. www.facebook.com/ddsahyadri.in वर हाच तुम्ही तुमच्या कॉमेंट्स पाठवू शकता किंवा youtube.com/user/ddsahyadri वर हाच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. सर, तुम्ही मगाशी म्हणालात की जी हाडांची ठिसूळता आहे किंवा ऑस्टिओआर्थरायटिस आहे, संधिवात हा स्त्रियांना भेडसावणारी अतिशय गंभीर समस्या आहे, तर ह्याच्यावर संयुक्त उपचार पद्धती आपण काय करतो? अंतर्गत बस्ती, जानू बस्ती, ॲक्युपंक्चर अशा ट्रीटमेंट्स आपण जर दिल्या तर आपण पूर्णपणे हा रोग आहे हा बरा करू शकतो. आणि मग त्यांना किंवा कॅल्शियम बाहेर न देणं किंवा आहारामधनं कॅल्शियम वाढवणं, हा दुधाचे पदार्थ देणं, ह्या गोष्टी आपण करू शकतो. संयुक्त उपचार पद्धतीमध्ये स्त्रियांसाठी विविध वनस्पती आपण वापरतो. कुमारी आहे, अशोक आहे, लोध्रा आहे, शतावरी आहे. तर ही औषधं त्यांच्यासाठी खूप उपयोगी पडू शकतात. वेगवेगळ्या प्रकारची पंचकर्म त्यांना उपयोगी पडतात. संयुक्त उपचारामध्ये रेकी, मानसिक डिप्रेशन स्त्रियांमध्ये खूप कॉमन आहे, त्याच्यामध्ये रेकी, ॲक्युपंक्चर, योगासनं ह्या गोष्टी उपयोगी पडू शकतात. आणि मानसिक आजारांविषयी थोडक्यात काय सांगाल सर? मानसिक आजारांमध्ये मला असं सांगावंसं वाटतं की डिप्रेशन आणि अँझायटी हे खूप कॉमन आहे स्त्रियांमध्ये. तर त्याच्यामध्ये आपण शिरोधारा, म्युझिक थेरपी, ॲक्युपंक्चर ह्याचा वापर एकत्रित करू शकतो आणि त्याच्यामुळे बऱ्याचशा स्त्रियांना डिप्रेशनमधनं बाहेर यायला आपण मदत केलेली आहे. सर, विषय हा अतिशय विस्तृत आहे, पण काय आहे ना की वेळेची आपल्याला मर्यादा आहे. पण थोडक्यात अजूनही माझ्या मनात काही प्रश्न आहेत, तुम्ही थोडक्यात त्याची उत्तरं द्या. सर, मासिक पाळी सुरू होण्याचे साधारण वय काय असतं? 10 ते 14. कोणत्या वर्षापर्यंत मासिक पाळी आली नाही तर आपल्याला उपचारांची गरज असते? 16 पर्यंत आली नाही तर. मेनोपॉजचं साधारण म्हणजे रजनिवृत्तीचं साधारण वय किती? 45 ते 50. अकाली मेनोपॉज हा कसा ओळखायचा? जर तो 40च्या अलीकडे आला तर आपण मेनोपॉज अकाली आलाय असं आणि मग त्याच्यावर उपचार आपल्याला हवे. मेनोपॉज नंतर आपल्याला वजन वाढणं म्हणजे स्थूलतेची रिस्क वाढते का? अगदी नक्कीच. सर, आज जागतिक महिला दिन म्हणजे आता जागतिक महिला दिन येणार आहे, तर जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही त्या निमित्ताने काय संदेश देऊ शकता? मी त्यांना विनंती करेन, आया बहिणींनो की भगिनींनो, पोरीबाळींनो, स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, त्याला महत्व द्या अतिशय, कारण तुमच्या आरोग्यावर संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य अवलंबून असतं असं तुम्हाला मला सांगावं असं वाटतं. पुरुषामध्ये फक्त सत्यम आणि शिवम आहे, पण स्त्रीमध्ये सत्यम, शिवम आणि सुंदरम या तिन्ही गोष्टी आहेत. मला एक गाणं आठवतं, ते गाऊन दाखवतो. नवकल्पना नव रूप से रचना रची तूने नार की, सत्यम शिवम सुंदरम से शोभा बढ़ी संसार की, नवकल्पना. वा, फारच सुंदर सांगता आपल्या या कार्यक्रमाची झालेली आहे. गौरीपासून दुर्गा कालीपर्यंत अनेक रूप ही स्त्रीची असतात, त्यामुळे विविध छटा, विविध कल्पना, विविध विषय हे स्त्रीच्या आरोग्याविषयी असतात आणि म्हणूनच हे विविध विषय घेऊन येण्याचा आणि तुमचं मार्गदर्शन करण्याचा हॅलो डॉक्टरचा नेहमीच प्रयत्न असतो. आज जागतिक महिला दिन 8 मार्चला आहे, त्या निमित्ताने आपण डॉक्टर अनिल पाटील सरांकडून स्त्रियांच्या विविध आजारांविषयी, आहाराविषयी, आरोग्याविषयी काळजी कशी घेतली पाहिजे याचं मार्गदर्शन घेतलं. सर, तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.